मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ याला मानाचा मुजरा. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास, मराठी मातीचा इतिहास गौरवशाली इतिहास आहे आणि 300-350 वर्षाच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राला गुलामीमुक्त करण्याचं सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल तर शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांनी. बघा, शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला शुक्रवार 1630 19 फेब्रुवारी. आणि महाराजांचा जन्म झाला तेव्हा शहाजीराजे शिवनेरीवर आले होते. आनंद उत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि जास्त वेळ त्यांना तिथे थांबता आलं नाही. 1 मार्च 1630ला मोगल बादशाह शहाजहा हा महाराष्ट्रात बुरानपूर इथे आला होता. तो त्याचं फार मोठी इच्छा होती की संपूर्ण दख्खन आपल्या ताब्यात घ्यायचं आणि दख्खन जिंकण्यासाठी बादशाह दिल्लीवरून महाराष्ट्रात आला होता. आणि शहाजीराजे मुघलांची मनसबदारी त्यांनी स्वीकारली होती. 50,000 मनसबदार होते. शहाजीराजे लगेच त्यांना तिथे जावं लागलं बुरानपूरला. त्यानंतर 1630 1631 2 वर्ष सतत महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि ही दुष्काळाची झळा महाराष्ट्री जनतेला भोगावी लागली. कारण वरून आसमानी संकट आणि खाली सुलतानी संकट. एका बाजूला निजामशाही, दुसऱ्या बाजूला आदिलशाही आणि तिसऱ्या बाजूने मोगल. आणि अशा या सतत होणाऱ्या स्वाऱ्या, सतत होणाऱ्या लढाया याच्यामुळे मराठी जनता अत्यंत त्रस्त झाली होती, वैतागलेली होती. आणि लोक सतत होणाऱ्या ह्या लढायामुळे त्यांची घरदारं, त्यांच्या घरादारांची नासधूस होत होती, गाडगी मटकी फुटत होती, अन्नधान्य पाणी येणं याचं नुकसान होत होतं. आणि अन्नधान्य पाणी नसल्यामुळे त्यांनी गावं सोडून येणं, जिथे त्यांना निवारा चांगला मिळेल, संरक्षण मिळेल, अन्नधान्याची पाण्याची व्यवस्था होईल अशा ठिकाणी डोंगरदऱ्यामध्ये त्यांनी वस्ती करायला सुरुवात केली होती. बघा, 2 वर्ष दुष्काळाची गेली. अत्यंत वाईट दुष्काळ पडला होता. त्याच्यानंतर जो बादशाह दख्खन जिंकण्यासाठी आला होता त्याची बेगम ही आजारी पडली आणि मुमताज अत्यंत आवडती त्याची बेगम होती. 14वं बाळंतपण होतं. त्या बाळंतपणात ती मेली आणि त्याचं दुःख एवढं झालं त्याला की तो दख्खन सोडून तो बादशाह दिल्लीला गेला. परंतु दख्खन जिंकण्याची, निजामशाही संपवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या सरदारांना दिली आणि तो दिल्लीला निघून गेला. आता निजामशाही काबीज करायची यासाठी आहे ना त्या ठिकाणी मोगल फौजा ह्या काम करू लागल्या. आता मोगलशाहीच्या माध्यमातून जर निजामशाही नष्ट झाली तर फार मोठा धोका पुढच्या काळामध्ये मराठ्यांना आणि महाराष्ट्राला होणार होता. निजामशाही काही करून वाचवायची असं शहाजीराजांनी ठरवलं. आणि जेव्हा या मोगलांनी त्या ह्याला दौलताबादला वेढा दिला आणि त्या दौलताबादच्या वेड्यामध्ये तो निजामशाह अडकला आणि त्याचा वजीर पण त्या ठिकाणी अडकला होता. मराठी फौजा ह्यांच्या आदिलशहाच्या मदतीने त्या निजामशहाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. परंतु तो निजामशाह म्हणजे निजाम बादशाह आणि तो जो त्याचा वजीर होता ते मोगलांच्या ताब्यात सापडले आणि त्या ठिकाणी मोगलशाहीच्या माध्यमातून निजामशाहीचा अंत झाला असं मोगलांना वाटलं. परंतु जरी एक राजा म्हणजे एक बादशाह त्यांच्या ताब्यात गेला आणि तिथले जो दौलताबादचा किल्ला होता तो त्यांच्या ताब्यात गेला तरी शहाजीराजांनी हार मानली नाही. शहाजीराजांनी आदिलशाहला सांगितलं की आम्हाला मदत करा, आम्ही पुन्हा काय करू, निजामशाही उभी करू. तर लगेच त्यांनी काय केलं, जीवदान किल्ल्यावरती एक निजामशहाचा वंशज होता त्याला ताब्यात घेतलं. पुन्हा त्याला ताब्यात घेऊन येणं की पुन्हा त्याला निजाम बनवलं आणि निजामशाही पुन्हा स्थापन केली. आणि 3 ते 3.5 वर्ष त्यांनी निजामशाही चालवली.
म्हणजे आदिलशहाच्या मदतीने निजामशाही राखली, परंतु राज्य ताब्यात घेतलं शहाजीराजांनी. आणि शहाजी राजा बादशाह म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. एक छोटासा तो मुर्तुजा त्याला गादीवर ठेवलं होतं आणि संपूर्ण निजामशाही हे हे आपले महाराज साहेब बघत होते. आणि महाराज साहेबांच्या ह्या शूरवीर पराक्रम वृत्तीमुळे मोगलांनी जिंकून घेतलेला बराचसा भाग परत आहे ना त्याने निजामशाहीमध्ये आणला आणि निजामशाही त्यांनी वाढवली. 3-3.5 वर्षाच्या ह्या कालखंडामध्ये त्यांनी एक हाती सत्ता राखत मोगलांशी यांना युद्ध केलं. आणि मोगलांशी युद्ध करत असताना त्यांच्याबरोबर काम करणारी जी लोकं आहेत, त्यांच्या तालमीत झालेली जी लोकं, तयार झाली लोकं, त्या लोकांचा पुढे भविष्यामध्ये स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना उपयोग झाला. बघा, जेव्हा मोगल निजामशाहीला पूर्णपणे संपवण्यासाठी बादशाह परत येणे 1635मध्ये महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने आदिलशहाला पत्र पाठवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निजामशाही बुडवणार आहे, तुम्ही त्या शहाजी राजाला मदत करू नका. तुम्ही जर शहाजी राजाला मदत केली तर तुमचीही जे आदिलशाही आहे ती सुद्धा आम्ही बुडवणार, आणि जर तुम्ही आम्हाला मदत केली तर अर्धी निजामशाही तुम्हाला देऊ. अशा प्रकारचं पत्र त्यांनी आदिलशहाला पाठवलं. आदिलशाह त्या ठिकाणी मोगलांच्या बाजूने गेला आणि मोगलांच्या बाजूने गेल्यानंतर म्हणजे मोगल आणि आदिलशाह म्हणजे आदिलशाही मोगलाई ही दोन्ही एकत्र आले आणि दोन्ही फौजा एकत्र आल्यामुळे शहाजी राजे फार मोठ्या संकटात सापडले. त्यांनी लगेच आपलं कुटुंब म्हणजे शहाजी राजांनी राजमाता जिजाऊ, शिवबा आणि तो जो मुर्तुजा होता निजामशाह त्याला घेतलं बरोबर आणि माहुलीच्या किल्ल्यात गेले. माहुलीच्या किल्ल्याला खान जमान नावाच्या एका त्या मोगली सरदाराने काय दिला, वेढा दिला. आणि मोगलांचा वेढा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होता की शहाजी राजांना काहीच करता येईल. बरं, शहाजी राजांना मदत करणारं बाहेर कोणच नव्हतं. किल्ल्याच्या आत, किल्ल्याच्या बाहेर कोणीच मदत करायला तयार नव्हतं. त्यांनी पोर्तुगीजांना सुद्धा पत्र पाठवलं होतं की त्यांच्या त्या किल्ल्यामध्ये, पोर्तुगीजांच्या किल्ल्यामध्ये त्यांना म्हणजे आश्रय मिळावा म्हणून त्यांनी पत्र पाठवलं होतं, परंतु पोर्तुगीजांनी त्यांना नकार दिला. आता शहाजीराजे त्या ठिकाणी अडकले गेले. आता शहाजीराजे अडकल्यानंतर त्यांचा जो मित्र होता एक मोगली सरदार रणदुल्ला खान, त्या रणदुल्ला खानाने आदिलशहाला पत्र पाठवलं की शहाजी राजांना आपल्या दरबारी घ्या वगैरे. हे मागच्या भागात आपण सगळं बघितलं आहे. आणि मग शहाजी राजांनी त्या ठिकाणी तलवार ठेवली, शरणागती पत्करली आणि शहाजीराजे, जिजाऊ आणि शिवबा गड उतार झाले खाली आणि रणदुल्ला खानाच्या छावणीत गेले आणि तो निजाम जो होता मुर्तुजा याला मोगलांनी ताब्यात घेतलं. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस इतिहास बघितला. आणि पुढे जाऊन येणं काय झालं की ह्या मोगलांनी आदिलशहाला सांगितलं, तुम्ही शहाजी राजाला तुमच्या पदरी घेताय तर आमची काही हरकत नाही, परंतु शहाजी राजाला मराठी मुलखामध्ये महाराष्ट्रात ठेवायचं नाही, अशी त्यांनी अट घातली. आणि त्यामुळे शहाजी राजांना रणदुल्ला खानाबरोबर ती आदिलशाहीच्या दरबारात जावं लागलं, म्हणजे कर्नाटकात जावं लागलं. पण कर्नाटकात जायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांच्या तालमीत तयार झालेली बघा 3 ते 3.5 वर्ष मोगलांशी, मोगल अत्यंत म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती होती, त्यांच्याकडे शस्त्रसाठा होता, त्यांच्याकडे फौज होती, सर्व काही आणि सर्व गोष्टीमध्ये प्रबळ बलाढ्य असणाऱ्या ह्या मोगलांच्या विरोधामध्ये शहाजीराजे 3 ते 3.5 वर्ष लढले आणि निजामशाही त्यांनी टिकवून ठेवली आणि बादशाह म्हणून त्या ठिकाणी राज्य केलं त्यांनी. आणि भविष्याचं सम्राटच ते झाले असते जर त्यांना आहे ना आदिलशहानी आणि इतर आपल्या मराठी मुलखांनी किंवा राजांनी मदत केली असती आणि महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठं साम्राज्य निर्माण झालं असतं. पण दुर्भाग्याने ते झालं नाही. पण महाराज जेव्हा आता महाराष्ट्रात राहणार नाहीत, ते कर्नाटकात जाणार. मग अशा अवस्थेमध्ये महाराजांनी काय केलं तर शहाजी राजांनी जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा यांच्यासोबत त्यांच्याकडे असणारी मातब्बर जे मंडळी होती, मातब्बर मंडळी म्हणजे जे 3.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आग्नीतून तावून सलाखून तयार झालेली, शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, मुत्सद्दी होते,
आणि राजकारणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते इतके तावून सवाकून निघाले होते की त्यांच्या मनामध्ये मोगलांची भीती राहिली नव्हती, आदिलशहाची भीती राहिली नव्हती आणि एक स्वतंत्र राज्य निर्माण करून आपण ते चालवू शकतो इतकी प्रचंड इच्छाशक्ती आणि तो काय म्हणतात त्याला विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि अशी सगळी फौज, अशी सगळी मंडळी, कर्तबगार मंडळी शहाजीराजांनी जिजाबाईंच्या सोबत दिली. आणि जिजाबाई, राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबा त्यावेळेस शिवबांचं वय 6 वर्ष आहे आणि 6 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाबाई पुणे जहागिरीत गेल्या. बरं, पुणे जहागिरीची अवस्था काय होती तर 6 वर्षापूर्वी बरोबर 1630ला आदिलशहाच्या फौजांनी अक्षरशः, कारण शहाजीराजांनी मोगल असतील, निजामशाह असेल, आदिलशाह असेल यांच्या विरोधात बंड करून तिथे स्वतंत्र असं स्वराज्य निर्माण केलं होतं आणि छोटीशी असं एक पुणे हे स्वतंत्र झालं होतं, स्वराज्य निर्माण झालं होतं. आणि आपल्या विरोधात बंड केलं म्हणून बादशाला फार मोठी चीड आली आणि त्या आदिलशाह बादशाने फौज पाठवली आणि संपूर्ण जहागिरी त्यांची बेचिराख करून टाकली. म्हणजे त्या जे सुरुंग लावून उडवून दिली, वाडे सगळे जाळून टाकले, गरिबांची घरं जाळून टाकली. म्हणजे 3000ची वस्ती होती, तिथे एकही घर शिल्लक राहिलं नव्हतं. आणि तिथे एक ती पारच रोवली त्यांनी आणि त्या पारेला त्यांनी तुटलेल्या फाटलेल्या चपला अडकवून ठेवल्या आणि तिथे एक लोकांना संदेश पाठवून दिला की ह्या पारेला कोणी हात लावेल तर तो राजद्रोह असेल, बादशाच्या विरोधात बंड असेल आणि त्याचा घरादारासकट त्याचा नायनाट केला जाईल. त्यामुळे तिथं वस्ती पण करायला कोण मागत नव्हतं. संपूर्ण ओसाड झालेलं हे पुणं आणि त्या ओसाड झालेल्या, जळून खाक झालेल्या, बेचिराख झालेल्या पुण्यामध्ये मातेचा प्रवेश झाला. जिजामाता आपल्या बाळ शिवाजीला घेऊन त्या ठिकाणी त्या प्रवेशल्या. बघा, बाळ शिवाजी आणि जिजामाता पुण्यात प्रवेशल्या, जणू काही गौरी आणि गणपतीचं आगमनच पुण्यात झालं, अशा पद्धतीने त्याचं वर्णन करता येईल. कारण बेचिराख झालेलं पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे. त्या ठिकाणी त्या गेल्यानंतर त्यांना राहायला घर नव्हतं. तो झांबरे पाटील त्या ठिकाणी होते पुण्याचे, तर त्यांनी त्यांचा वाडा बऱ्यापैकी होता, त्या वाड्यामध्ये त्यांना आश्रय दिला आणि तिथे ह्या मातब्बर जे मंडळी होती त्यांच्या सर्वांच्या सल्लामसलतीने जिजाबाईंनी त्या ठिकाणी आज्ञा केली. 2 वाडे बांधायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. एक वाडा पुण्यामध्ये बांधायचं ठरलं आणि एक वाडा तो जो कात्रजचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडे खेड वाऱ्यात तिथे त्या पांढर राळामध्ये त्या ठिकाणी एक वाडा बांधायचं आज्ञा झाली आणि दोन्ही राजवाड्याचं बांधकाम सुरू झालं. लवकरच ह्या जे वाडे तयार होऊन त्या ठिकाणी राहायला जिजाबाई जाणार होत्या. पण हे सगळं करत असताना जिजाबाईंनी पहिलं काम काय केलं तर राजमाता जिजाऊ यांनी पहिलं काम केलं की कसबा गणपतीची मूर्ती त्या ठिकाणी शाबूत होती, पण मंदिर पूर्णपणे तुटलं होतं, भंग झालं होतं. त्याचे जे खांब इकडे तिकडे पडले होते ते सगळे हेमाडपंथी बांधकाम असलेले जे दगडं आहेत किंवा खांब आहेत ते एकत्र करून पुन्हा नव्याने एक सुंदर मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर तयार करण्यात आलं आणि कसबा गणपतीचं स्थापना करून त्याची पूजा अर्चना करून राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचा श्री गणेशा केला. आता आणि त्या कसबा गणपतीची दररोज नित्यनेमाने पूजापाठ व्हावा, कसबा गणपतीची आरती व्हावी, कसबा गणपतीच्या समोर जे दीपमाळ आहे ती दीपमाळ नंदादीप आहे तो प्रज्वलित राहावा, नैवेद्य दर दिवशी त्या गणपती बाप्पाला दाखवण्यात, ही सगळी व्यवस्था करण्यासाठी प्रशासन लावून उत्पादन त्या संस्थानाला त्या ठिकाणी त्यांनी दिलं आणि नित्यनेमाने गणपती बाप्पाची त्या ठिकाणी आरती पूजा अर्चना होऊ लागली. स्वराज्याचा श्री गणेशाची पूजा करून राजमाता जिजाऊ यांनी केला. आता पुणे वसवायचं आहे, नव्याने वस्ती निर्माण करायची आहे. मग काय हवं आहे तर लोकांना हवं आहे सुरक्षा, लोकांना हवं आहे पाणी, लोकांना हवं आहे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा. आणि हे सगळं देण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला किंवा आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर जे मातब्बर मंडळी होती त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून
पंत वगैरे ही सगळी मंडळी होती, त्यांनी त्या ठिकाणी आदेश केले की आपण पुन्हा नव्याने बसवायचं आहे. तर त्यासाठी आपण ही अशा म्हणजे योजना त्या ठिकाणी सर्वसंमतीने योजना आखण्यात आली. आणि ह्या योजनेनुसार पहिलं काम झालं की मुठा नदी जी होती ना, त्या मुठा नदीच्या काठावरती जे कातळे कमवणारी लोकं होती की जे कातळे सुकट ठेवत आणि त्या कातळ्याची सगळी दुर्गंधी आहे ती नदीमध्ये जाऊन मिसळत असे आणि त्यामुळे पाणी दूषित होत असे. पाणी दूषित झाल्यामुळे त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होते, आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. आणि म्हणून जिजाबाईंनी काय केलं की ह्या मुठा नदीला येऊन मिळणारा जो आंबील नावाचा ओढा होता, त्या आंबील नावाच्या ओढ्यावरती राजमाता जिजाऊ यांनी त्या ठिकाणी आज्ञा केली की त्या ठिकाणी बंधारा बांधा. मग 30 फूट उंचीचा, 8 फूट रुंदीचा आणि जवळजवळ 125 फूट लांबीचा बंधारा त्या ठिकाणी बांधण्यात आला. आणि त्या बंधाऱ्याला परत आहे ना 3 बंधारे परत आणखी बांधण्यात आले. पाणी म्हणजे पाणी जिरवा, पाणी मुरवा आणि त्याच्यातून आहे ना जमिनीची पाण्याची पातळी वाढवा आणि त्या पाण्याचा वापर जेव्हा 4 महिने पाऊस पडतो आणि त्यानंतर पाऊस जर नसतो, मग 8 महिने पाणी कसं पुरणार, तर त्याची व्यवस्था राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी बंधारा बांधून झाली. आणि त्यामुळे काय होत होतं की मुठा नदीला ह्या आंबील ओढ्याच्या माध्यमातून होणारा जो पूर आहे, त्या पुरामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान होत होतं, शेतीचं नुकसान होत होतं, ते सुद्धा वाचलं. बंधारा झाल्यामुळे पाणी अडवलं गेलं, त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी सुद्धा झाला. आणि त्याच आंबील ओढ्याच्या काठावरती मग हे जे कातडी कमवणारी लोकं आहेत त्यांची त्या ठिकाणी ती वस्ती निर्माण केली आणि त्या ठिकाणी त्यांचा तो त्या ठिकाणी व्यवसाय सुरू झाला. म्हणजे शेतकऱ्यांनाही फायदा झाला, गावकऱ्यांनाही फायदा झाला आणि कातडे कमवणारी जी लोकं आहेत त्यांनाही त्यांचा व्यवसाय करायला त्या ठिकाणी उपयोग झाला. तर अशा प्रकारे राजमाता जिजाऊ यांनी पहिलं पाऊल टाकलं, लोकांच्या कल्याणासाठी पहिलं पाऊल टाकून लोकांची मनं जिंकण्याचं काम त्यांनी राजमाता जिजाऊ यांनी केलं. आता पुढे जाऊन लाल महल आहे, लाल महलाचं काम पूर्ण झालं आणि अत्यंत भव्य दिव्य अशी इमारत, एका राजाला शोभेल अशी, एका राजाच्या दरबाराला शोभेल अशी ती इमारत होती. आणि त्या इमारतीमध्ये मग लोकांना त्या ठिकाणी तुमची जे काही गाऱ्हाणी असतील, जे काही दुखणी असतील, ज्याची काही तुमचे त्रास असतील, संकटं असतील, ते सगळे येऊन सांगा. त्या संकटांचं निवारण लाल महलातून होऊ लागलं. लाल महलामध्ये न्याय मिळायला लागला. 350 वर्षामध्ये पहिल्यांदा न्याय काय असतो हा लाल महलातून दिसायला लागला. लोकांना आतापर्यंत न्याय मिळत नव्हता. न्याय कुणाला मिळायचा? जे आदिलशाह किंवा निजामशाहच्या दरबारी असणारी जी लोकं होती किंवा सरदार होते किंवा त्यांचे नोकरचाकर होते, त्यांचे जे हुजरे होते, त्यांचे जे सरदार होते, त्यांचे सैनिक होते, त्यांना न्याय मिळत होता. गोर गरीब जनतेला आणि काफरांना तर अजिबात न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावर अन्याय करणे हे त्यांचा जन्मसिद्ध हक्कच झाला होता त्या सुलतानांचा. परंतु इथे न्याय मिळत होता आणि लोक त्यामुळे खूप आनंदित झाली होती की लाल महलामध्ये त्या सदरेवर जर आपण गेलो तर राजमाता जिजाऊ मासाहेब आपल्याला न्याय नक्की मिळणार. ते बघ, न्याय आपल्याला नक्की मिळणार. तर असे एक आशा किंवा असे एक लोकांच्या मनामध्ये एक उत्साह, आनंद आणि एक जगण्याची एक वेगळी प्रेरणा जिजामाता यांनी लोकांच्या मनात निर्माण केली. लाल महलाचं काम झालं. त्याच वेळी आहे ना दुसरा राजवाडा जो खेड ती त्या म्हणजे हा जो डोंगर आहे त्याला कात्रजचा डोंगर म्हणतो, त्याच्या पलीकडे राजवाड्याचं काम पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी नवीन गाव वसवण्याचं काम आहे ना त्या ठिकाणी सुरू झालं. जिजामातांनी राजमाता जिजाऊ यांनी ठरवलं होतं की त्या ठिकाणी एक नवीन गाव सुरू करायचं, बसवायचं आणि त्या नवीन गावाला नाव द्यायचं शिवापूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, शिवाच्या नावाने नाव त्या ठिकाणी देण्यात आलं आणि हळूहळू गाव वसलं, नवीन गाव वसलं आणि त्याला शिवापूर असं नाव देण्यात आलं. त्या गावाजवळच एक नदी वाहत होती, शिवगंगा नावाची नदी आहे. त्या नदीवरती सुद्धा बंधारे बांधण्यात आले आणि लोकांना 12ही महिने पाणी कसं मिळेल याची व्यवस्था राजमाता जिजाऊ यांच्या नेतृत्वात आणि यांच्या आदेशाने झाली. बघा, लोक आहेत ना, कसं असते शेती करणं, त्या काळात काय झालं होतं 300-350 वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा ह्या मधल्या जर आपण कालखंड बघितला तर आदिलशहाने केलेलं आक्रमण त्याच्यामध्ये संपूर्ण पुणे जाळण्यात आलं वगैरे.
त्याच्यामध्ये शेती वगैरे जे आहे ना, शेतीच्या भागामध्ये सगळे झाडं उगवली होती, झाडं झुडपं म्हणजे उगवली होती. आणि त्या झाडा झुडपामध्ये सगळी रानटी प्राणी म्हणजे चित्ता असेल, वाघ असेल, रानडुक्कर असेल, ही सगळी प्राणी त्या ठिकाणी येऊन राहत होती. आता ह्या सगळ्या प्राण्यांना तिथून हाकलून लावायचं आहे, जमीन स्वच्छ करायची आहे आणि काळ्या भोर जमिनीमध्ये पुन्हा आहे ना शेती निर्माण करायची आहे. हे फार मोठं काम लोकांना करायचं होतं आणि त्यांना फार मोठी मदत आहे ना ही राजमाता जिजाऊ यांनी केली. आणि म्हणूनच ते आहे ना स्वतःच्या पायावर उभं राहू शकले आणि पुन्हा नव्याने शेतीकडे माणसं वळली. बघा, हे नवीन गाव तयार झालं, ज्याला नाव देण्यात आलं होतं हे ना शिवापूर. आता शिवापूरच्या बाजूला एक बाग तयार केली होती, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची बाग. आणि त्यात विशेष महत्त्वाचं फळ होतं ते म्हणजे आंबा. तर त्या आमराईला नाव देण्यात आलं काय, शहाजी राजांचं नाव देण्यात आलं, शहाबाग. ते शहाबागसुद्धा त्या ठिकाणी फुलली होती. आणि त्या गावाला नवीन पाटील, नवीन त्या ठिकाणी कुलकर्णी, पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, गावकामगार, तर ह्या सगळ्यांची त्या ठिकाणी नव्याने नेमणुका करण्यात आल्या. आणि ह्या सगळ्यांना त्या राजवाड्यात बोलवून राजमाता जिजाऊ यांनी त्यांना मान सन्मान दिला, नारळ शेला फेटा घातला आणि नारळ आणि फेटा देऊन त्यांचा सत्कार झाला. सगळ्यांना फार आनंद वाटला. आणि मग ही लोक परत आपापल्या गावाकडे गेली आणि गावातील लोकांना पुन्हा वस्ती निर्माण करण्यासाठी, वस्ती वाढवण्यासाठी आणि गावामध्ये सगळ्या सुखसुविधा, बलुतेदार निर्माण व्हावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू लागले. बघा, हे सगळं होत असताना छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या देखरेखीखाली तयार होत होते. म्हणजे हे न्यायनिवाडा कसा करायचा, न्याय कसा द्यायचा, अन्याय कसा होतो, मग सुलतानी आक्रमणामुळे मराठी जनता कशी भरडली जाते, मराठी माणसांवर कसा अन्याय होतो, हे रयतेवर कसा अन्याय होतो, हे सगळ्या गोष्टी त्यांना कळत होत्या. आणि मग सुलतानांची आणि अन्याय करणाऱ्या लोकांची शिवबाला चीड यायला लागली होती. आणि शिवबा राजमाता जिजाऊंच्या त्या म्हणतात ना पंखाखाली त्या ठिकाणी ते सुखरूप असे आणि खूप काही शिकत होते. त्यांना लिहिता यावं, वाचता यावं यासाठी आहे ना गुरुजींची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. शिवाजी महाराज, शिवबा दररोज त्या गुरुजीजवळ जात आणि त्यांची बालबुद्धी इतकी कुशाग्र होती, प्रचंड बुद्धिमान होते ते. म्हणजे एकदा त्यांना सांगितलं की ते पटकन त्याच्या लक्षात राहत, ते ग्रहण करत. आणि बुद्धी इतकी कुशाग्र असल्यामुळे, कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे ते लवकर लिहायला आणि वाचायला शिकले. आता लिहायला वाचायला शिकलेल्या शिवबांना लहानपणापासून ज्या गोष्टी रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या आणि मग ते रामायण महाभारत असेल, त्यातल्या मग राम असेल, अर्जुन, रामायणामधले समजा राम असेल, हनुमान असेल, जामवंत असेल, सुग्रीव असेल, हे नाही, ह्या सगळ्या शूरवीर पराक्रमी जे पात्र आहेत त्या सगळ्यांच्या ऐकणे, ह्या सगळ्यांच्या गोष्टी वाचायला त्यांना फार आवडू लागल्या. सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा होत ना, त्या पूजेमध्ये ते सहभाग घेत. आणि 1637 आणि 38 हा जो काळ आहे ना, या काळात राजमाता जिजाऊ आणि शिवबा जास्त वेळ ते तिकडे शिवापूरला होते, तिथल्या वाड्यामध्ये जास्त काळ त्यांनी घालवला. मग पुण्याच्या आजूबाजूला जे धार्मिक स्थळं होती, आता पुण्याच्या बाजूला कोणती धार्मिक स्थळं आहेत तर ओझरचा गणपती आहे, खंडोबा, जेजुरीचा खंडोबा आहे, नंतर कोंढाणा आहे, कोंढाण्याची तुळजाभवानी आहे, नंतर चिंचवडचे देवस्थान आहे, मोरया देवस्थान आहे. या सगळ्या देवस्थानाला, धार्मिक स्थळांना शिवबा आपल्या राजमाते म्हणजे जिजाबाईंबरोबर जात असत. बघा, त्यांचा प्रवास आहे ना कधी कधी घोड्यावरून होत असे, कधी मेण्यातून होत असे. आणि देवदर्शन ते इतका मनोभावे राजमाता जिजाऊ ही देवस्थानमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पूजा अर्चना करत असत की जणू काही ते संपूर्णपणे तन मन धन संपूर्णपणे त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करत. आणि त्यांना एक ठाम विश्वास होता की परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या ज्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत, त्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील. आता
राजमाता जिजाऊ यांची काय इच्छा होती बरं? तर आणि तो सुलतान काळ बघितला होता, दौलताबाद बघितली होती. दौलताबादीमध्ये आया बहिणींवर होणारे अत्याचार बघितले होते, मराठी जनता कशी भरडली जाते ते बघितले होते. आणि मराठे सुलतानांच्या काळामध्ये सुलतानशाहीमध्ये सुलतानासाठी लढत होते, पण आपल्या घरासाठी घरं वाचवण्यासाठी लढत नव्हते. मराठे जहागिरीच्या एका तुकड्यासाठी कसे आपसात लढत होते, आपसात आपापले गळे कापत होते, हे सगळं बघितलं होतं. त्यामुळे जिजाबाईंना असं वाटत होतं की स्वतंत्र स्वराज्य निर्माण व्हावं, देव देश आणि धर्माचं राज्य निर्माण व्हावं अशी त्यांची फार इच्छा होती. आणि म्हणून ते निर्माण करण्याचं संपूर्ण सामर्थ्य माझ्या मुलामध्ये यावं आणि मी त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहावं, अशीच ती भावना ह्या सगळ्या देवतांच्या समोर जिजाबाई मांडत होत्या. आणि जिजाबाईंची सर्वात जास्त मोठी श्रद्धा होती ती तुळजा भवानी मातेवरती. आणि भवानी मातेवरती असणाऱ्या श्रद्धेपोटी त्या ठिकाणी ते व्रतवैकल्य पूजापाठ करत आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की तुळजा भवानी माता माझे सगळे मनोरथ पूर्ण करेल. आणि तोच ठाम दृढ निश्चय बाळ शिवाजीच्या मनात सुद्धा निर्माण झाला की जर आपण तुळजा भवानी मातेच्या चरणी विलीन झालो आणि तिला जर आपण मनोभावे जर काही मागितलं तर ती आपली इच्छा नक्की पूर्ण करणार. हा दृढ निश्चय बाळ शिवाजीच्या मनात सुद्धा निर्माण झाला. आणि तिथूनच की काय शिवाजी महाराजांच्या मुखी नेहमी जय भवानी जय भवानी जगदंब 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 हा स्वर जो आहे तो त्यांच्या हृदयातून गुंजू लागला. पुढे त्या ठिकाणी जसे शिवाजी महाराज हळूहळू घडत होते, सुसंस्कृत होत होते आणि बाल शिवाजीच्या मनामध्ये आपल्या प्रजेविषयी आपल्या रयतेविषयी प्रचंड प्रेम निर्माण होत होतं. कारण राजमाता जिजाऊंचंच लोकांवरती खूप प्रेम असल्यामुळे त्यांच्याही मनामध्ये रयतेविषयी प्रचंड प्रेम निर्माण झालं होतं. बघा हे सगळं होत असताना जिजाबाईंनी जे धार्मिक स्थळं होती ना त्या सगळ्या धार्मिक स्थळांना आहे ना त्या ठिकाणी वर्षासन लावून दिलं होतं की त्यांचे पूजाविधी पूजा अर्चना व्यवस्थित व्हावी. जी नंदादीप आहे तो प्रज्वलित राहावा. नंतर नैवेद्याचा आणि पूजापाठ करणारे जे त्या ठिकाणी ब्राह्मण असतील, पुजारी असतील, गुरव असतील यांची व्यवस्था, मंदिराची व्यवस्था लावण्यासाठी जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं राजमाता जिजाऊ यांनी केलं. त्यांच्याजवळ हे आळंदीचं देवस्थान आहे, देवाची आळंदी, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, त्या देवस्थानला सुद्धा राजमाता जिजाऊ यांनी मदत केली. ह्या संपूर्ण जर आपण काळ बघितला की ह्या काळामध्ये जवळजवळ 2.5 तप किती 2.5 तप सुमारे 30 वर्ष ह्या महाराष्ट्रातील सुलतान आणि मोगली सुलतान बादशाह याच्या आक्रमणामुळे मराठी माणसाचे कंबरट मोडलं होतं पूर्णपणे. आणि यांना पुन्हा नव्याने उभं करण्याचं काम आहे ना राजमाता जिजाऊ आणि त्यांच्याबरोबर असणारे जे कर्तबगार जे मंडळी होती त्यांच्या माध्यमातून त्या करत होत्या. ते 12 मावळ जे होते, 12 मावळाच्या रस्ता आहे की नाही ते सगळे रस्ते पुण्यात येऊन मिळत होते. पण 12 मावळचे येणारे रस्ते ओसाड झाले होते कारण ह्या सुलतानांच्या सततच्या आक्रमणामुळे त्या शेतजमिनी पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. आणि लोकांची मनं इतकी घाबरी झाली होती की पुन्हा पुण्यात येऊन राहणं त्यांना फार म्हणजे कसं भीती वाटत होती त्यांना की पुन्हा आलो आपण आणि पुन्हा आक्रमण झालं तर आपल्या आया बहिणींची आबरू जाईल आणि आपले पूर्ण आहे ते पण सगळं जगण्याचं साधन पण निघून जाईल. मग ह्या जे 12 जे मावळचा भाग आहे ह्या 12 मावळात राहणारी जी लोकं आहेत त्या लोकांचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी, त्यांना पुन्हा आहे ना घरं उभी करण्यासाठी किंवा त्यांनी पुन्हा गावं निर्माण करावी यासाठी राजमाता जिजाऊ यांनी आपल्या जवळची जी मंडळी आहे त्या मंडळींना त्या ठिकाणी आदेश केला की गावोगावी जा, लोकांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या वेदना काय आहेत त्या समजून घ्या आणि त्यांना पुन्हा गावाकडे येण्यासाठी, गाव वसवण्यासाठी प्रेरित करा. तर 12 मावळच्या लोकांना भेटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. आता बघा ह्याच काळामध्ये सर्वात मोठं नुकसान जर कुठं झालं असेल ना तर मुठा खोऱ्यामध्ये
हे मुठा खोऱ्यातील मावळी लोकांचं फार मोठं नुकसान झालं होतं, मराठ्यांचं फार मोठं नुकसान झालं होतं. मग त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बैठकीला बोलवलं. मग या सगळ्या 12 मावळची जी लोकं होती, म्हणजे पाटील असतील, देशमुख असतील, कुलकर्णी असतील, चौगुले असतील, जोशी असतील, म्हणजे नंतर भट असतील, विद्वान लोक असतील, शेतकरी असतील, गावकरी असतील, या सगळ्यांना लाल महालामध्ये बोलवण्यात आलं. आणि लाल महालाच्या सदरेवरती येऊन प्रत्येकजण आपलं गाऱ्हाणं राजमाता जिजाऊ समोर मांडू लागलं. आता जिजाऊ मासाहेबांसमोर जेव्हा गाऱ्हाणं ते मांडत होते त्यावेळेस त्यांचं एवढंच म्हणणं होतं की मासाहेब, आम्ही जगायचं कसं? या ठिकाणी आमच्या वस्त्या होत्या, आमची गावं होती. सुलतानाची स्वारी एकदा आली, दोनदा आली, ती सतत येऊ लागली आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी गाव सोडून जावं लागलं. गावं उठवली आम्ही इथून, कारण आमची धनसंपत्ती गेली आम्ही परत मिळवू, धनधान्य गेलं परत मिळवता येईल, पण आबरू गेलेली परत कशी मिळवायची? कारण सुलतानाची लोकं आमच्या पोरी बाया पळवून नेत होते आणि त्यामुळे आम्हाला गावं सोडावी लागली. गावं सोडून गेलो. राजमाता जिजाऊ यांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या पाठीवर हात ठेवला, शाबासकी दिली की इथून पुढे तुमच्या मागे मी उभी आहे. आणि राजमाता जिजाऊ यांनी त्या लोकांच्या मनामध्ये इतका प्रचंड विश्वास निर्माण केला, दृढनिश्चय निर्माण केला की तुम्ही या ठिकाणी या, वस्ती निर्माण करा, गावं निर्माण करा, कूस घाला, तुम्हाला पाहिजे ती सगळी मदत मिळेल, संरक्षण मिळेल. आता आपलं शिवबाचं राज्य आहे. स्वतः जे धाकटे महाराज म्हणजे शिवबा या ठिकाणी आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी हा लाल महल तुमच्यासाठी सतत उघडा आहे. तुम्ही केव्हाही येऊ शकता, तुमचं गाऱ्हाणं मांडू शकता, तुमचं संपूर्ण गाऱ्हाणं इथं ऐकलं जाईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम या लाल महलातून होईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आणि राजमाता जिजाऊ यांनी त्यांना जे प्रोत्साहन दिलं होतं, ते बळ दिलं होतं लढायचं, पुन्हा नव्याने उभं राहण्याचं, त्या दिलेल्या बळामुळे किंवा त्या प्रेरणेमुळे हे सगळे गावकरी, सगळे पाटील असतील, कुलकर्णी असतील, चौगुले असतील, देशमुख देशपांडे असतील, सगळे खुश झाले, आनंदी झाले आणि प्रत्येकजण आपापल्या आसऱ्याकडे गेले. आणि पुन्हा नव्याने परत आहे ना ती माणसं हळूहळू गावं वसवायला सुरुवात झाली. माणसांनी गावं वसवायला सुरुवात केली. जसं म्हणतो ना, एक गाव वसवण्यासाठी काय लागतं, तर त्या गावामध्ये कुंभार लागतो, त्या गावामध्ये तेली लागतो, त्या गावामध्ये वाणी लागतो, त्या गावामध्ये चप्पल शिवणारा म्हणजे चांभार लागतो, त्या गावामध्ये न्हावी लागतो. म्हणजे 12 बलुतेदार एकत्र आले की गाव निर्माण होतं. मग जिजाबाई म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार आणि राजमाता जिजाऊ ह्या सगळ्या गोरगरीब जनतेच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्यामुळे सगळी जनता फार खुश होती, आनंदी होती. आणि मग म्हणतात ना की जो वाणी आहे त्या वाणीने गूळ फोडला म्हणजे आपलं दुकान सुरू केलं. तेली होता त्याने घाणा सुरू केला. कुंभार होता त्याने चाक फिरवलं आणि ओल्या मातीला आकार द्यायला सुरुवात केली. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. माणसांनी आपली कूस बसली म्हणजे छोटी छोटी घरं बांधायला सुरुवात केली आणि कोंबड्या, नंतर शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरं असं ते म्हणजे ठेवायला सुरुवात केली. म्हणजे शेती आणि शेतीला पूरक असणारे हे जे सगळे व्यवसाय आहेत ते हळूहळू लोक करू लागली. वस्तूंची देवाणघेवाण होऊ लागली आणि कुंभाराला धान्य हवं आहे आणि मग शेतकऱ्याला मडका हवा आहे. मग शेतकरी काय करायचा, त्याला धान्य द्यायचा, कुंभार काय करायचा, शेतकऱ्याला मडका. म्हणजे अशा प्रकारचे वस्तूंची देवाणघेवाण होऊन लागली. गावं आनंदाने त्या ठिकाणी नांदू लागली. शेतकऱ्याने सर्वात मोठं काम केलं, कारण शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठं आव्हान होतं त्या जमिनी जे वर्षानुवर्षे अशा तिथे झाडी झुडपं उगवली होती, बाबळी काटेरी झाडं उगवलेली होती आणि त्या जमिनी पुन्हा आपल्याला सुपीक करायच्या, त्यांना करायच्या होत्या. त्या जमिनी सगळ्या नेटनेटक्या किंवा स्वच्छ करण्याचं काम आहे ना राजमाता जिजाऊंच्या मदतीने त्या ठिकाणी होत होतं आणि शेतकऱ्यांना ती मदत मिळत होती. शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांना आवश्यक असणारी मदत आहे ना राजवाड्यातून मिळू लागल्या आणि
शेतकऱ्यांनी आपला घाम आहे ना त्या काळ्या मातीमध्ये वाहिला. माती, काळी आई प्रसन्न झाली आणि त्या प्रसन्न झालेल्या काळ्या मातीतून हिरे मोती त्या ठिकाणी उगवले. असे भरदार असं शेत आणि त्या शेतामध्ये डोलणारी ती कणसं. आनंदित झाला शेतकरी. आणि म्हणतात ना की बैलाच्या परिश्रमा इतकं परिश्रम शेतकऱ्यांनी त्या शेतात केलं आणि म्हणूनच त्या ठिकाणी मोती उगवलं. आणि 12ही महिने दुष्काळात असणारा हा शेतकरी, ही रयत आता सुखी झाली. कणगी कणगी भरायला लागल्या आणि प्रचंड अन्नधान्य त्या ठिकाणी निर्माण झालं. साक्षात अन्नपूर्णा राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी होत्या आणि म्हणूनच की काय अन्नधान्याची आता कमतरता राहिली नव्हती. परंतु त्यात आणखीन एक संकट निर्माण झालं होतं. ज्या जमिनीवरती आता शेती निर्माण झाली होती त्या जमिनीवरती त्याच्या अगोदरच्या काळामध्ये चित्ते, वाघ, कोले, लांडगे यांनी त्या ठिकाणी काय राहत होते. आता ही शेती निर्माण झाली, मग ती काय झालं, ते रानडुकरं वगैरे चित्ते हे सगळे काय करायला लागले, त्या ठिकाणी येऊन नासधूस करू लागले. डुकरांनी जास्त त्रास दिला. आता डुकरांमुळे काय झालं, शेतीचं नुकसान व्हावं लागलं. आणि चित्ते, वाघ, लांडगे आणि कोल्ह्यामुळे काय झालं की गोट्यात आज असणारी गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या उद्याच्याला त्या गोट्यात दिसत नव्हत्या. म्हणजे दिवसा ढवळ्या रात्री वगैरे आहे का नाही, शेतकरी शेतात गेला किंवा रात्रीच्या वेळेला आहे ना, गुरं जेव्हा आपण परड्यात बांधलेली असायची ते वाघ, चित्ता किंवा असे हे लांडगे, कोले वगैरे आक्रमण करायचे आणि शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळ्या ते घेऊन जायचे. म्हणजे शेतकऱ्याचं जे धन होतं ते लुटलं जात होतं. आणि ही बातमी जेव्हा राजमाता जिजाऊ यांना लागली, राजमाताच्या म्हणजे राजमहाच्या सदरावर हा विषय आला. त्या सदरेवर विषय आल्यानंतर राजमातांनी त्यावरती एक उपाय काढला. त्या ठिकाणी सर्व आपल्या मंत्री जे काही कारभारी होते त्या सर्वांना सांगितलं, आपल्याबरोबर काम करत असलेले जे पंत असतील किंवा आणखीन जे काही मातब्बर मंडळी होती त्या सर्वांना सांगितलं की गावोगावी जाऊन या ठिकाणी लोकांना धीर द्या आणि त्यांना एक संदेश द्या. कोणता संदेश द्यायचा होता की जो कोणी रानटी जनावरं मारेल त्याला राजघराण्यातून म्हणजे आपला हा जो राजवाडा आहे या राजवाड्यातून त्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल. आणि योग्य ते बक्षीस मिळाल्यानंतर काय झालं, शेतकरी स्वतःच आहे आपल्या हातामध्ये परचा, भाला आणि घेऊ लागला, तलवारी घेऊ लागला. म्हणजे शेतकऱ्याचं हात आज मनगट मजबूत व्हायला लागली. आणि शेतकरी स्वतःच आहे की नाही शेतामध्ये जे लांडगे, कोले किंवा चिते किंवा वाघ वगैरे यायची त्यांची शिकार करायला लागली. म्हणजे जे शेतकरी सुलतानांच्या आक्रमणामुळे गावं सोडून गेली होती त्यांच्या मनगटामध्ये लढण्याची ताकद निर्माण करण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं. बघा, पटापट ही जी रानटी जनावरं आहे ती मरायला लागली. म्हणजे शेतीचं संरक्षण झालं. शेतकऱ्यांचं जे धन आहे, मेंढे असतील, शेळ्या असतील किंवा कोंबडे असतील किंवा गाई गुरं असतील, यांचं संरक्षण करण्याचं स्वतःच शेतकरी सक्षम झाला. आणि मग स्वतःचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्याचं काम आहे ना राजमाता जिजाऊ यांनी केलं. मग या ठिकाणी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी मावळामध्ये, त्या 12 मावळमध्ये आणि विशेषतः मुठा खोऱ्यामध्ये लोकवस्ती वाढायला लागली. आणि हळूहळू मुठा जे खोरं आहे ते भयमुक्त झालं आणि गावी लोकांची काय म्हणतात त्याला, गावं गजबजली. लोकांनी गावं गजबजली. सुलतानांच्या काळामध्ये काय व्हायचं, सतत आहे ना चोऱ्या व्हायच्या आणि दरोडे पडायचे किंवा सुलतान काय करायचे, घरदारं ते सगळे जे काय धनधान्य सगळं लुटायचे, बायका पोरी सगळ्या उचलून न्यायचे. आणि मग रयत त्या काळामध्ये काय होती, असुरक्षित होती. मग रयतेला सुरक्षा देण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी काय केल्या तर फौजा निर्माण केल्या, फौजा तैनात केल्या. गावोगावी आहे ना आता गावांचं रक्षण करण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्या आधिपत्याखाली असणारी जी फौज होती त्या फौजांच्या तुकड्यांनी त्या ठिकाणी काय केलं, गावांना संरक्षण देण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे चोऱ्या माऱ्या पण कमी झाल्या. ज्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या माऱ्या होत होत्या त्या पण कमी झाल्या. आणि हळूहळू त्या ठिकाणी गावं बसू लागली. म्हणजे जे पूर्णपणे बेचिराग झालं होतं, जे पूर्णपणे संपलं होतं, नष्ट झालं होतं,
त्या पुण्याला पुन्हा नव्याने उभं करण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी राजमाता जिजाऊ यांनी पुन्हा आहे ना ह्या ठिकाणी आपलं म्हणजे एक प्रकारचं शुभधनुष्यच त्यांनी उचललं होतं आणि बेचिराग झालेलं पुन्हा नव्याने त्या ठिकाणी बसवण्याचं मोठं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं. आता जेव्हा हे सगळं होत असतं आनंद म्हणजे पुणे हे कसबा पुणे आता काय झालं होतं, शहर झालं होतं. पुण्यामध्ये जवळजवळ 3,000पेक्षा जास्त वस्ती निर्माण झाली होती. खेडीबेडी जे छोटी छोटी खेडी निर्माण झाली होती. खेड्यामध्ये 12 बलुतेदार आपापले व्यवसाय करत होते आणि आनंद निर्माण झालेला होता. आता ह्याच काळामध्ये शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा जर विचार केला आपण, चरित्र घडत होतं. कारण शिवाजी महाराजांचं लहानपणापासून जे बालपण आहे ते राजमाता जिजाऊंच्या सहवासात गेल्यामुळे अगदी सावलीसारखे शिवाजी महाराज हे राजमाता जिजाऊ साहेबांबरोबर असल्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड मोठा परिणाम हा जिजाबाईंचा झाला होता. आता राजमाता जिजाऊ ह्या सुरुवातीपासून रामायण महाभारत व्रतवैकल्य करणं, शूरवीरांच्या गोष्टी आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं, न्याय देणं, या सगळ्या गोष्टी आहे ना त्या जवळून आहे ना बघत होत्या. म्हणजे शिवबा राजमाता जिजाऊ यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी शिकत होत्या. आता जर शिवबा आपण बघितले तर आता हळूहळू शिवबाचं वय म्हणजे शिवबा आता मोठे व्हायला लागले होते. अगदी 10 वर्षाच्या आसपास त्यांचं वय झालं होतं. शिवबाला जर तुम्ही डोंगर दऱ्यामध्ये, ओढ्यामध्ये, नदीमध्ये तुम्ही बघितलं किंवा खेळताना बघितलं, उड्या मारताना बघितलं, मौज मजा करताना बघितलं आणि तो खोडकर शिवबा आणि इकडे तुम्ही जर लाल महालातला शिवबा जर बघितलं तर त्यात जमीन आसमानचा फरक. म्हणजे लाल महालामध्ये शिवबा जेव्हा असत तेव्हा एक राजपुत्र, एक राजा कसा असतो त्या पद्धतीने वागत. म्हणजे प्रभू रामचंद्राचे संपूर्ण गुण त्या शिवामध्ये दिसत. शिवाचे संपूर्ण ते शिवाची ध्यान साधना साक्षात त्या शिवबाच्या रूपामध्ये दिसत असत. आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना, रामायण महाभारताच्या गोष्टी, वाचन लिखाण या सगळ्या गोष्टी त्याच्यावर चर्चा होत असे. परंतु जेव्हा त्याच शिवबाला आपण धावताना, पळताना, उड्या मारताना, तलवारबाजी करताना, नंतर घोडेस्वारी करताना, तर घोड्यावर बसून तलवारबाजी करणे, मैदानात तलवारबाजी करणे, नंतर गोळा फेक करणे, भाला फेक करणे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या म्हणजे धनुष्यबाण चालवणे, ह्या सगळ्या क्रीडा आणि हे सगळे कामं करत असताना शूरवीर आणि पराक्रमी असा शिवबा तुम्हाला तो मैदानात दिसत होता आणि तो तितकाच खोडकर पण होता. म्हणजे शिवबाची 2 रूपं त्या ठिकाणी आपल्याला दिसत होती. आता शिवबा 10 वर्षाचे झाल्यानंतर राजमाता जिजाऊ यांनी शिवबाचं लग्न करण्याचं ठरवलं. आता राजमाता जिजाऊ यांचं लक्ष ते फलटणचे नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील एक मुलगी, सुंदर छान सुसंस्कृत अशी मुलगी, तिचं नाव होतं सईबाई. आणि मग सईबाईंशी शिवबाचा विवाह 16 मे 1640ला शिवाजी महाराजांचा पहिला विवाह झाला. हळद लागली अंगाला, डोक्याला बंडोळ्या आणि धूमधडाक्यात ते लग्न त्या ठिकाणी झालं. शहाजीराजांना सांगितलं होतं, परंतु शहाजीराजे त्या ठिकाणी युद्धात गुंतलेले होते, त्यामुळे त्या लग्नाला ते येऊ शकले नाही. पण शहाजीराजांनी ह्या लग्नासाठी शिवबाला आशीर्वाद पाठवले होते आणि ते धामधुमीत ते लग्न झालं. जणू काही म्हणतात ना, टपोऱ्या मोगऱ्या शेजारी कुंदाचं कोमल आणि नाजूक असं फूल ठेवावं असं शिवबा शेजारी सईबाई दिसत होत्या. असं सुंदर असं ते जोडपं. आणि मग सईबाईंनी लाल महालामध्ये प्रवेश केला. तर आनंद त्या ठिकाणी सासू होण्याचं काही म्हणतात ना, आनंद काही वेगळाच असतो आणि तो आनंद जिजाबाई अनुभवत होत्या. तर अशा प्रकारे आनंद तो लाल महालामध्ये झाला.
या ठिकाणी शहाजीराजे हे लग्नाला येऊ शकले नाहीत. त्याचं कारण काय असेल बरं? तर त्याचं कारण असं होतं की आदिलशहाने, मोहम्मद आदिलशहाने ह्या रणदुल्ला खानच्या नेतृत्वामध्ये जे सरदार होते त्यांना, सरदारांना दक्षिणेकडील जे राज्य होती, छोटी छोटी राज्य होती, दक्षिणेकडची छोटी छोटी राज्य ती जिंकण्यासाठी शहाजीराजांना रणदुल्ला खानाच्या नेतृत्वात पाठवलं होतं. आणि एक मराठी सरदार पण होते, आदिलशहाचे सरदार पण बरोबर होते. तर आदिलशहाचे सरदार ह्या रणदुल्ला खानाच्या नेतृत्वात छोटी छोटी राज्य दक्षिणेतली जिंकण्यासाठी गेले होते आणि त्या युद्धात शहाजीराजे गुंतले होते. आता शहाजीराजांनी त्या ठिकाणी मुत्सद्दीगिरी दाखवली, पराक्रम तर गाजवलाच. पराक्रम गाजवून ही छोटी छोटी राज्य सगळी आहेत ना आदिलशहाला मिळवून दिली. पण ते करत असताना मुत्सद्दीगिरी त्या ठिकाणी फार मोठी त्यांनी दाखवली. ती अशी की राज्य बुडवायचं नाही. ती छोटी छोटी राज्य आहेत, ती महाराजांचा मुख्य उद्दिष्ट काय होतं? राज्य बुडवायचं नाही, राज्य राखायचं. मग शहाजीराजांनी काय केलं? त्या राजाबरोबर तह केला, करार केला. काहींना समजा मांडलिके म्हणतो आपण, तर मांडलिकत्व पत्करलं काहींनी. तर हे असं करत सगळ्या राजांना त्या ठिकाणी त्यांचं राज्य आहे त्या ठिकाणी अबाधित राहिलं. कोणतंही राज्य शहाजी महाराजांनी संपू दिलं नाही, नष्ट केलं नाही. आणि त्यामुळे दक्षिणेतील सगळे जे छोटे छोटे राज्य होते ना आणि त्याचे राजे होते ना, ते शहाजी महाराजांवरती प्रचंड खुश झाले, खूप आनंद झाला त्यांना आणि शहाजी राजांविषयी त्यांना प्रचंड प्रेम निर्माण झालं. बघा, अशा प्रकारे काय असते, आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे किंवा रणनीती आहे, कूटनीती आहे, याचा वापर आपण सगळ्याच गोष्टी युद्धामध्ये आणि पराक्रम गाजवून, तलवार गाजवून होत नाही. काही गोष्टी डोक्याने करायच्या असतात, रणनीती आखायची असते, कूटनीतीचा वापर करायचा असतो आणि तो महाराजांनी केला. आणि तो रणदुल्ला खान पण खूप आनंदी झाला, खुश झाला. आणि रणदुल्ला खानाने महाराज साहेबांना बंगळूर हे शहर प्रेमाने दान करून टाकलं, म्हणजे दान दिलं. आणि अशा प्रकारे बंगळूर शहर आहे ते शहाजी राजांच्या मालकीचं झालं. शहाजी राजे स्वतः बंगळूर शहरामध्ये राहायला आले. एखादा राजा कसा राहतो ना, त्या राजाचे दिनचर्या जी असते ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती संपूर्ण दिनचर्या महाराज साहेबांची, शहाजी राजांची त्या ठिकाणी होती. तर शहाजी राजांचं जरी ते कर्नाटकामध्ये बेंगळूरला असले तरी त्यांचं संपूर्ण लक्ष पुण्याकडे होतं. ते सतत पुण्याला पत्र वगैरे पाठवत, पत्रव्यवहार होत असत, मौल्यवान वस्तू पाठवत असत आणि वस्त्र पाठवत असत. म्हणजे शिवबाला आवडणाऱ्या वस्तू, वस्त्र हे ते शिवबाला सतत पाठवत असत आणि पत्रव्यवहार होत असे. आणि पितापुत्र्यांचं, पिता आणि पुत्र यांच्यामध्ये असणारा स्नेह आहे तो वाढत होता किंवा त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहिली नव्हती. शहाजीराजांनी एक पत्र पाठवलं पुण्याला की नाही, म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शिवबा या दोघांनी काय करायचं आहे? बंगळूरला यायचं आहे. बंगळूरला यांनी यायचं आहे. हे पत्र जेव्हा त्यांना भेटलं तेव्हा राजमाता जिजाऊ, सौभाग्य सकल संपन्न राजमाता जिजाऊ, राणीसाहेब अत्यंत खुश झाल्या, आनंदी झाल्या. आणि शिवबाला बरोबर घेऊन आणि त्यांचं जे काही पंत असतील किंवा इतर जे मातब्बर मंडळी होती त्या सगळ्यांना ना त्या ठिकाणी जाण्याची त्या ठिकाणी तयारी झाली. आणि दरमजल करत ते बंगळूरला पोचले. आता बंगळूरला पोचल्यानंतर त्या ठिकाणी जात असतानाच ते बादशाचे त्या ठिकाणी शहरं आहेत ती, खरं म्हणजे बंगळूर हे शहर जुने जे हिंदू राजा होते हे ना, त्या सम्राटाचा तो विजयनगर साम्राज्याचा तो भाग होता. आणि विजयनगर साम्राज्य, या साम्राज्याविषयी आपण मागच्या भागात बघितले की इकडे निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, बिदरचा बादशाह या सगळ्या सुलतानांनी एकत्र येऊन बलाढ्य असं जे विजयनगरचं साम्राज्य होतं ते नष्ट केलं होतं. आणि त्या विजयनगरच्या साम्राज्याचा तो एक भाग होता बंगळूर शहर. अत्यंत देखणं
आणि निसर्गरम्य वातावरणातलं ते शहर, आरोग्यदायक असं ते शहर. त्या शहरात पोचल्यानंतर पिता पुत्राची भेट झाली. आनंद झाला, दोघांनाही फार आनंद झाला. शिवाजी महाराजांचा मोठा बंधू म्हणजे मोठे बंधू संभाजीराजे हे सतत शहाजीराजांबरोबर राहत होते आणि त्यांचीही भेट झाली. जिजाऊंना आपला मोठा पुत्र त्या ठिकाणी भेटल्यानंतर खूप आनंद झाला. संभाजीराजांना भेटून खूप आनंद झाला. शहाजीराजांची दुसरी पत्नी धाकट्या राणीसाहेब, तुकाबाई साहेब आणि राजमाता जिजाऊ आणि हे सगळे पुत्र, संभाजी महाराज असतील, शिवबा असेल म्हणजे शिवराय छत्रपती शिवाजी महाराज, शिवबा आणि एकोजीराजे, हे संपूर्ण परिवार एकत्र आला. आणि संपूर्ण परिवार एकत्र आल्यामुळे शहाजीराजांना एक फार मोठा आनंद त्या ठिकाणी भोगता आला. कारण सतत लढाया, सतत धावपळ, सतत त्यांना मोहिमा असायच्या आणि त्या सगळ्या सततच्या परिश्रमातून कुठेतरी विरंगुळा आनंदाचा मिळावा. आनंद आज भोसल्यांच्या घरामध्ये निर्माण झाला होता. आणि त्या आनंदाच्या भरामध्येच शहाजीराजांनी ठरवलं की आपल्या शिवबाचं आणखी एक लग्न करायचं. त्या लग्नाला मी नव्हतो पुण्याला आणि मग त्यांनी मोहित्यांची मुलगी सोयराबाई यांच्याबरोबर आहे ना शिवाजी महाराजांचा शिवबाचा दुसरा विवाह केला. सोयराबाई, मोहित्यांची सोयराबाई भोसल्यांची कुलवधू झाली आणि भोसल्यांच्या घरात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला. उत्साहाचं, आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता त्या आदिलशहाच्या त्या राजवाडा असेल किंवा तो परिसर असेल, बंगळूर शहर असेल किंवा आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे शिवाजी महाराजांना घेऊन जाणार होते, पण शिवबा जायला तयार नव्हते. हे नाही, कारण बादशाह क्रूर आहे आणि अत्याचारी आहे. लहानपणापासून जिजामातांनी म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी शिवबांचं जे जडणघडण केलं होतं त्याच्यात त्यांना जी सत्यता त्यांच्यासमोर मांडली होती आणि ती सत्यता त्यांच्या हृदयामध्ये, तो मेंदूत हृदयात बसली होती आणि त्यामुळे त्या आदिलशहाला भेटायची इच्छा महाराजांची नव्हती, म्हणजेच शिवबाची नव्हती. महाराजांना म्हणजे थोरले महाराजांना, शहाजीराजांना ते जाणवलं की शिवबाचं मन काय इथं लागेना आणि हा शिवबा एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण करेल. शहाजीराजांचं काय स्वप्न होतं? पूर्ण स्वतंत्र केलं त्यावेळेस त्यांचं स्वप्न काय होतं की पूर्ण परगणा जिंकल्यानंतर पुन्हा आजूबाजूचा प्रदेश जिंकायचा आणि स्वतःचं राज्य निर्माण करायचं. म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न शहाजीराजांनी बघितलं होतं आणि म्हणून शहाजीराजांना असं वाटत होतं की आपला पुत्र शिवबा आपलं स्वप्न पूर्ण करेल. आणि खरंच त्यांना त्याच्यातून त्या राजबिंड अशा आपल्या पुत्रामध्ये एक राजा त्या ठिकाणी दिसत होता. मग पुन्हा आपल्या पुत्राला त्याच डोंगरदऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये पाठवण्याचं शहाजीराजांनी ठरवलं आणि त्यांची जाण्याची तयारी झाली. पण जायची तयारी करत असताना शहाजीराजांनी पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर असणारी जे मातब्बर तिथली लोकं होती, मंडळी होती, ती मंडळी शिवबाबरोबर राजमाता जिजाऊबाई यांच्याबरोबर पाठवली. बघा, या ठिकाणी पेशवा हे पद आहे ना शहाजीराजांनी निर्माण केलं. पेशवा म्हणजे पंतप्रधान. आणि मग पेशवा असेल, दबर असेल, आहे ना, दबर म्हणा, सोन, म्हणजे हे नवीन पदं तयार केली. एक शिष्टमंडळच तयार केलं. एक कसं म्हणतो ना आपण, एखादा राजा असतो आणि राजाचं एक शिष्टमंडळ असतं, प्रधान मंडळ असतं. असं एक प्रधान मंडळ तयार करूनच आहे ना शहाजीराजांनी आपल्या मातब्बर लोकांच्या बरोबरीने शिवबाला पुन्हा पुण्याकडे पाठवलं. तर अशा प्रकारे अगदी शहाजीराजांच्या तालमीत काही दिवस गेल्यामुळे शिवबाला बरंच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. राजनीती शिकायला मिळाली, धर्मनीती शिकायला मिळाली. एखाद्या बादशाच्या आपण ठिकाणी राहत असताना सुद्धा स्वतःचं वर्चस्व कसं निर्माण करायचं, स्वतःचं राज्य कसं निर्माण करायचं, स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं, ह्या सगळे गुण आहे ना शिवबाला त्या ठिकाणी कळाले. राजा कसा असतो, राजवाडा कसा असतो, राजाचा परिसर कसा असतो, ती दिव्य भव्यता कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी शिवबांनी त्या काळात बघितल्या होत्या. आणि मग ते 10-11 वर्षाचे शिवबा पुन्हा पुण्याकडे आले
आणि पुण्याकडे आल्यानंतर पुढे शिवबाने कशा प्रकारे रणनीती आखली. कारण देवदर्शनाला जेव्हा जिजाबाईंबरोबर म्हणजे राजमाता जिजाऊंबरोबर तेव्हा जेव्हा जात, तेव्हा त्या देवदर्शन घेत असतानाच त्यांना पुण्याच्या आजूबाजूला असणारे किल्ले, मग तो कोंढाणा असेल, नंतर तो पुरंदर असेल, है ना, नंतर तोरणा असेल, है ना, लोहगड असेल, तर असे हे किल्ले सुद्धा त्यांना दिसत होते. मग हे किल्ले, हा प्रांत जर आपला असेल, मग हे किल्ले आपले का नाही? मग ह्या किल्ल्यावरचे जे किल्लेदार आहेत ते मग हे आदिलशहाचे का? ते किल्ले आपल्या ताब्यात असायला हवे. म्हणजे शिवबाचं लक्ष त्या किल्ल्यांवर सुद्धा जायला लागलं होतं. आणि मग शिवबाने हे किल्ले कसे आणि कशा प्रकारे म्हणतात ना, बुद्धी चातुर्य आणि युक्तीने काही ठिकाणी लढाई करून कसे जिंकले, या विषयावर आपण पुढच्या भागात बघूया. आणि या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.